मुंबईत आज जागतिक धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं। 18 देशातील बौद्ध प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत। तिबेटचे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। मुंबईत आज बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईच्या रेसकोर्स येथील महालक्ष्मी मैदानावर ही परिषद भरणार आहे। जगातील 18 देशातील बौद्ध प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत। तिबेटचे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी भूषण पुन्हा आपल्यासोबत जोडलेला आहे। भूषण, मुंबईमध्ये खरं तर 18 देशातील बौद्ध प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। आज जागतिक धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याबाबत सविस्तर काय माहिती आहे? नक्कीच कारण आता आपण त्याच ठिकाणी आहोत जिथे हा संपूर्ण धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता आपण आहोत मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स, जिथं या संपूर्ण परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एकंदर जर तयारीचा आढावा घेतला तर संपूर्ण मैदान हे आता सध्या तरी संपूर्ण तयारी करताना पाहायला मिळत आहे। एक मोठा स्टेज, इथे मोठा एक मंच उभारण्यात आलेला आहे। तसेच अनेक अनुयायी जिथे दाखल होते तिकडे संपूर्ण एक बसायला त्यांना कार्पेट वगैरे असे प्रकार संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। एकंदर जागतिक धम्मगुरू दलाई लामा हे देखील स्वतः इथे उपस्थित राहणार आहेत। एकंदर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील इथे उपस्थित राहणार आहेत। एकंदर 18 देशांचे एकंदर बौद्ध प्रतिनिधी जे आहेत ते संपूर्ण इकडे येणार आणि एकंदर संपूर्ण अनुयायींना संबोधन करणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण हा कार्यक्रमाचा आढावा असणार आहे। आपण पाहिलं एकंदर 1956 मध्ये जिथे ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मनिष्ठा जी धम्म जे आहे ते संपूर्ण स्वीकारलं होते, त्यानंतर एकंदर 16 डिसेंबर 1956ला संपूर्ण धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। मात्र त्यापूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले, त्यामुळे एकंदर हा संपूर्ण कार्यक्रम कुठेतरी अपुरा राहिला होता। त्या कार्यक्रमाला एकंदर पूर्णत्व आज देण्यासाठी आज संपूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन पुन्हा एकदा इथे करण्यात आलेलं आहे। त्यानुसारच 1956चा जो कार्यक्रम होता, संपूर्ण कार्यक्रम आज 16 डिसेंबर 2023 मध्ये आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदर संपूर्ण परिषदेमध्ये अनुयायी दाखल होते, त्या संपूर्ण अनुयायींना नेमकं आता कोणतं मार्गदर्शन केलं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण नक्कीच भूषण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।